एकत्रच आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही नवीन संकल्पाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस वाया जाऊ देऊ नका. या दिवसाचा लाभ नक्कीच घ्या. आता या गुरुपुष्यामृत योगावर खरं तर सोनं, चांदी असे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे बरकत होते. पण अहो, या सोन्या चांदीचे भाव किती गगनाला टेकलेत. मग काय करायचं? आपण काय घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याकडे धनवृद्धी होईल? तर त्यासाठी तुम्ही धनवृद्धीचे काही ब्रेसलेट्स घेऊ शकतात. जसं पायराईटचं ब्रेसलेट आहे किंवा धनवृद्धी ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट नक्कीच तुमच्या बजेटमध्ये येतात, पण या ब्रेसलेटला तुम्ही खरेदी करून या गुरुपुष्यामृत योगावर घालू शकता हातामध्ये, जेणेकरून तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल. ती ऊर्जा, पैसा खेचणारी ऊर्जा, तसे विचार तुमच्या मनात यायला सुरुवात होईल. आता हे ब्रेसलेट कुठे मिळतात? अहो, अर्थात आपल्या लोकमत भक्तीच्या वेबसाईटवर जा. तिथे प्रत्येक ब्रेसलेटची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. कुठलं ब्रेसलेट कुठल्या हातामध्ये घालायचं, ते कसं वापरायचं, या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी काय करू शकता? तर तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता, दत्त बावन्नी वाचू शकता, त्याचबरोबर गणपती बाप्पाचं स्तोत्र, विष्णू सहस्रनाम अशा स्तोत्रांचं पठण करू शकता. कारण या शुभ दिवशी तुम्ही जप, तप, दान, व्रत, पारायण यासारख्या गोष्टींनी पुण्याची कमाई करू शकता. त्याचबरोबर मनशांतीसुद्धा मिळवू शकता. नवीन कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करायची असेल, नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करायची असेल तर या सगळ्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. आणि विनायक चतुर्थी या दिवशी आल्यामुळे गणपती बाप्पाचं स्मरण करून बिंदास सुरू करा कुठलंही कार्य, त्यामध्ये यश मिळणार हे नक्की. या दिवशी गुरुमंत्राचा जप करणं, विष्णूपूजन करणं, दत्तात्रेयांची उपासना करणं, बृहस्पती स्तोत्रपठण करणं, त्याचबरोबर गुरुकृपा व्हावी यासाठी स्वामी समर्थांचा जप करणं असे उपाय केले जातात. यापैकी कुठलाही एक उपाय जरी तुम्ही केला तरी या दिवसाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. या दिवशी दान कोणत्या गोष्टींचं करावं? हरभरा डाळ, हळद किंवा पिवळे वस्त्र, केळी, गूळ, पिवळी फुलं, धार्मिक ग्रंथ या गोष्टींचं दान करणं पुण्यदायी मानलं जातं. गुरुपुष्यामृत योगावर काय टाळावं? खोटं बोलणं, वादविवाद, अपमानास्पद भाषेचा वापर, अनावश्यक खर्च, ज्येष्ठांचा अनादर, नकारात्मक विचार हे सगळं या दिवशी लांब ठेवायचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह ज्ञान, धन, भाग्य, विवाह, संतती आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानला जातो. आणि पुष्य नक्षत्राच्या शुभ ऊर्जेबरोबरच गुरुवारचा दिवस हा अत्यंत फलदायी असतो. त्यात विनायक चतुर्थी म्हणजे दुग्ध शर्करा योग अशी सुंदर तिथी दवडू नका. या तिथीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेचा संचय स्वतःमध्ये करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ